दहा तारखेला आता मंगळवारी नाही काढलं की 10 जुलै धाराशिव टाइम्स मित्र वगैरे पक्का नाही 10-12 महिला आहेत सगळ्यांचीच काढा.
गजानन महाराजांची पालखी धाराशिव नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपलं जिल्हा कोर्ट आहे या वतीनं आपण सर्वच थांबला. काय नियोजन काय आहे? नियोजन गेले 25 वर्षापासून आम्ही विधिज्ञ मंडळ उस्मानाबाद स्वागत करतो गजानन महाराजांच्या पालखींचं. त्यामध्ये मुख्यतः पाण्याच्या बाटल्या टाळकऱ्यांना आणि प्रसाद 30-40 किलो प्रसाद बेसनाच्या लाडूचा आम्ही वाटप करतो आणि भाविकांना त्याचा प्रसादाचं आम्ही देतो. असं नियोजनाचं असतं दरवर्षी. हे आपल्या शासकीय निधीमधून होतो का वैयक्तिक करतो? वैयक्तिक निधी प्रत्येक वकिलाचा ह्याच्यात सहभाग असतो. जे काय मनानं काय देतात पैसे तेवढे आम्ही जमा करतो. जवळपास 30,000 जमा होतात. त्या निधीतून आम्ही हा सगळं खर्च करतो. आणि यामध्ये आमच्या इथले बारचे अध्यक्ष आणि डिस्ट्रिक्ट जज पालखीचं स्वागत करतात आणि महाराजांचं स्वागत करतात शाल श्रीफळ आणि फेटा देऊन. ओके. आषाढी एकादशीची गजानन महाराजांची पालखी आलेली आहे. आपल्या जिल्हा कोर्ट आहे त्या माध्यमातून आपण सर्व वकील साहेब बसलेले आहे. काय निवेदन आहे आणि काय सांगू इच्छिता जनतेला? दरवर्षी जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीनं सर्व वकील वर्ग मिळून गजानन महाराजाची पालखी जी जाती पंढरपूरला आणि इथं तिचा मुक्काम असतो तिचं स्वागत अत्यंत उत्साहात आनंदाने करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा इथं आहे. आम्ही सर्व वकील मंडळी मिळून त्या वारीमध्ये सहभागी असलेल्या वारकऱ्यांना वेगवेगळ्या पाणी त्यांना मदत जे काही वस्तू देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या निमित्ताने एक पावित्र्याची भावना निर्माण होते आणि आम्हाला गजानन महाराजाच्या पालखीचा आशीर्वाद या निमित्ताने मिळतो अशी प्रार्थना आम्ही सर्वजण करतो. या निमित्ताने आमचा न्यायाधीश वर्गही दर्शनाकरता इथं वकील विधिज्ञ मंडळाच्या आव्हानाला मान देऊन इथं येत असतो आणि त्यांच्या हस्ते पूजा करतो. आपल्याला आपल्या कार्यामुळं यात्रेमध्ये किंवा वारीमध्ये सहभाग होत नाही म्हणून हे कार्य करतात का? हा म्हणजे खारीचा वाटा या निमित्ताने त्यात सहभागी होऊन करावा. भगवंतानी वेळ दिली तर त्याही वारीत जाऊ आम्ही अशी प्रार्थना करतो.